नमस्कार मंडळी, मी पूनम. मी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारी महालक्ष्मी मातेच्या कलशाला ब्लाऊज पिसापासून कसं सजवायचं ते. या अगोदरही मी आपल्या चॅनलवरती गौरीला साडी कशी नेसवायची त्याचे व्हिडिओ टाकले होते आणि त्या व्हिडिओंना तुमचा सर्वांचा खूप आशीर्वाद मिळाला. असाच सपोर्ट राहू द्या. जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओलाही लाईक करायला विसरू नका. कलशाला सजवायचे 3 प्रकार ते हे अगदी झटपट ते या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. अखंड ज्योत देवते तुझ्या निरांजनातली, अपार भाव भक्तीने तुझीच मूर्त पूजिली. त्रिशूल खड्ग घेऊनी विनाशण्या असुर ये, बनून रौद्र कामिनी प्रतीक नारी शक्तीचे वैष्णवी महेश्वरी. इथं मी एक ब्लाऊज पीस घेतले. ब्लाऊज पीस अगदी सॉफ्ट घ्यायचं नाही, थोडंसं फुगणारं कॉटनच्या साडीचं ब्लाऊज पीस असेल की ज्याला काठ असतील ते असेल तर खूपच छान दिसतं, किंवा ऑर्गेन्झा वगैरे साडी असेल तर त्याची अशा प्रकारे ब्लाऊज पीस असतात की त्याच्या प्लेट्स खूप छान दिसतात. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीनं मी या ब्लाऊज पीसच्या प्लेट्स पाडून घेतल्यात आणि त्या हाताने थोड्याशा प्रेस करून घेतल्यात, कारण फुगणारा ब्लाऊज पीस असल्याशिवाय तो अजिबात व्यवस्थित दिसत नाही. तर हे बघा, अशा पद्धतीनं मी व्यवस्थित प्लेट्स पाडून घेतल्यात. त्याच्या एका कोपऱ्याला पिण्याने किंवा एखाद्या चिमट्याने असं सिक्युअर करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर पुन्हा त्या सगळ्या प्लेट्स व्यवस्थित करायच्या आणि त्याच्या दुसऱ्या बाजूलाही व्यवस्थित अशा पिन किंवा क्लिपा तुम्ही लावून घेऊ शकता. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची की या सगळ्या प्लेट्स ह्या एका आकाराच्या एकसारख्या यायला हव्यात. ब्लाऊज पीस जर खूप सॉफ्ट असेल तर ते पटकन होऊन जातं, किंवा कॉटनच्या साडीचाही फास्ट होऊन जातात. पण अशी थोडीशी फुगणारी साडी असेल तर त्याला थोडासा वेळ लागतो. तर अशा पद्धतीने तुम्ही सेट करून घेऊ शकता. याला प्रेसही करू शकता, पण प्रेस करायची काहीही गरज नाही आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही व्यवस्थित अरेंज करून घेतल्या आणि त्याच्यावरती हाताने जरी व्यवस्थित पसरवून घेतलं किंवा दाबून घेतलं तरी या प्लेट्स अगदी व्यवस्थित पडतात. अशा पद्धतीनं संपूर्ण प्लेट्स पाडून घेतल्यानंतर त्याच्या दोन्ही टोकांना आणि मधोमध असं 3 ठिकाणी आपल्याला पिनेने सिक्युअर करून घ्यायचे, नाहीतर त्या ठिकाणी चिमटा वगैरे लावून तुम्ही सेट करून घ्या. आता याचे आपल्याला फोल्ड करून घ्यायचे. अगदी सेंटरला पकडायचं आणि अशा पद्धतीनं दोन्ही काठ एकत्र पकडायचे आणि व्यवस्थित पुन्हा एकदा प्रेस करून घ्यायचं. आता याचा मधला भाग मी बरोबर कलशाला गुंडाळून घेतलाय आणि त्याला बरोबर मधोमध अशी पिन लावून घेतली आहे. हे बघा, अशी मधोमध व्यवस्थित पिन लावून घ्यायची आणि अशा पद्धतीनं सगळ्या प्लेट्स अरेंज करून घ्यायच्या. खालच्या पिनानंतर काढून ठेवायच्या आणि व्यवस्थित अशा प्लेट्स अरेंज करून घ्यायच्या. त्याच्यासाठीच मी सांगितलं होतं की याच्यासाठी सॉफ्ट मटेरियल वापरायचं नाही. जर फुगणारं असेल तरच ते खूप छान दिसतं. आता त्याच्यावरती नारळ ठेवायचा, त्याला तुमच्याकडे असेल तो मुकुट घालून घ्यायचा. घरात जे काही तुमच्याकडे दागिने असतील तर ते दागिने घालून घ्यायचे. गजरा असेल तर तो गजरा घालून घ्यायचा आणि अशा पद्धतीनं अगदी सोपा साध्या पद्धतीनं अगदी 5 मिनिटात तुम्ही अशा पद्धतीनं कलशाला छानपैकी सजवू शकता. आता याची दुसरी मेथड आपण बघूया. तर याच्यासाठी मी दुसरा एक ब्लाऊज पीस घेतलाय की ज्याला दोन्ही बाजूला काठ आहेत तेही सेम. अशा पद्धतीनं पुन्हा एकदा मगाशी ज्या पद्धतीनं आपण प्लेट्स पाडून घेतल्या होत्या अशा पद्धतीनं पुन्हा एकदा प्लेट्स पाडून घ्यायच्या. हे मटेरियल थोडंसं सॉफ्ट आहे त्यामुळे याला खूप वेळ लागत नाही. आणि मगाचाच ब्लाऊज पीस मी आताही वापरलाय, त्यालाही अशा व्यवस्थित प्लेट्स पाडून घ्यायच्या आणि त्यालाही दोन्ही बाजूला आणि मधोमध असं सिक्युअर करून घ्यायचं. त्याच्यानंतर हा ब्लाऊज पीस आणि दुसरा एक ब्लाऊज पीस हे दोन्ही बरोबर सेंटरला एकत्र पकडायचे आणि त्या दोघांना एकत्र अशी पिन लावून घ्यायची. या दोन्ही ब्लाऊज पीसचा मधला भाग पकडायचा, तो मगाशी बसवला तशा पद्धतीने कलशाला बरोबर गुंडाळून घ्यायचा आणि त्याच्याही मधोमध अशी व्यवस्थित पिन लावून घ्यायची. पिन पुरली नाही तर दोन्ही बाजूंना 2 पिना लावू शकता. त्यानंतर कडेचे जे काठ आहे त्याला अशा पद्धतीनं पाठीमागं पकडून त्यालाही एक पिन लावून घ्यायची. हे बघा, 2 ज्यावेळी आपण ब्लाऊज पीस वापरतो त्यावेळी अशी छान अशी डिझाईन तयार होते. तर असंही खूप छान दिसतं बघा. याच्याही अशा छान अशा प्लेट्स पाडून घ्यायच्या. मधला भाग जो आपण वेगळा ब्लाऊज पीस वापरला होता आणि साईडच्या भागाला एक ब्लाऊज पीस वापरला होता. अशा पद्धतीने तुम्ही छान अशा प्लेट्स पाडून घ्यायच्या. त्याच्यावरती पुन्हा नारळ कलश ठेवायचा. त्यालाही तुम्ही मुखवटा घालू शकता, तुमच्याकडे जी काही ज्वेलरी आहे तर ती घालू शकता. याच्या गळ्याबरोबर बसेल असा
तांब्याच्या गळ्याबरोबर बसेल असा एखादा सेट असेल तर तो घाला, छान असे दागिने घाला आणि गजरा घाला आणि देवीला व्यवस्थित तुम्ही सजवू शकता. अशा पद्धतीनेही तुम्ही लुक केला तरी खूप छान वाटतं. 5 मिनिटातच ही प्रोसेस होते. आता अगदी सोपी पद्धत, ती तर फक्त तुम्ही 2च मिनिटात करू शकता. तुम्हाला बाजारामध्ये गेलात तर अशा पद्धतीनं व्हिडिओ दाखवते अशा पद्धतीने ड्रेस तुम्हाला मिळून जाईल. एक 20 ते 25 रुपयात असा ड्रेस मिळतो. तर तांब्याला फक्त तो दोन्ही बाजूला व्यवस्थित पकडून, सेंटरला पकडून व्यवस्थित पाठीमागं त्याची गाठ मारून घ्यायची असते. काहीच अवघड नसतं, तयार ड्रेस असे मिळून जातात. त्याला पुन्हा एकदा नारळ, त्याला मुखवटा घालून घ्यायचा. अशा पद्धतीने त्याची ओढणी असते तर ती अशी लावली तरीही चालू शकते, किंवा आपण ड्रेसला, पंजाबी ड्रेसला लावतो अशा पद्धतीने लावली तरीही लावू शकते. त्यालाही छानसे असे दागिने घालून घ्यायचे, गजरा घालून घ्यायचा. ज्या पद्धतीनं तुम्हाला डेकोरेट करता येईल अशा पद्धतीनं करा. असं अगदी साध्या पद्धतीनं केलं तरीही खूप छान दिसतं. वेगवेगळ्या प्रकारचे मुखवटे असे बाजारात येतात. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेललाही सबस्क्राईब करा. समोरील बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण माझे असेच नवनवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर पोहोचतील. आणखी एक टिप, जर तुमच्याकडे मुखवटाही नसेल तर तुम्ही मैदा आणि पाणी एकत्र करून त्याचा लेप नारळाभोवती व्यवस्थित लावून घ्यायचा. त्याच्यावरती हळदीचं लेपन करायचं, व्यवस्थित एकसारखी हळद लावायची आणि त्याच्यावरतीही तुम्ही कुंकवाचा मळवट भरून अगदी छान दिसतो अशा पद्धतीनेही तुम्ही कलश छान प्रकारे सजवू शकता. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.